नमस्कार, मी सागर खैरे परत आलोय माझी सेकंड व्हिडिओ घेऊन. आणि मी आता आलोय परत एकदा गावी. आणि गावी आमच्या उद्या आहे उत्सव. उद्या आमच्या विठ्ठल रखुमाईची जी पालखी आहे ती उद्या इकडे साजरी करणार आहोत आम्ही. आणि त्याच्यासाठी आज जे डेकोरेशन चालू आहे आमच्या गाभाऱ्याचं, देवाच्या गाभाऱ्याचं डेकोरेशन चालू आहे. तर आपण विचारूया की नक्की हे कोणत्या प्रकारचं डेकोरेशन आहे. तर आपण माझ्या मित्राकडे जो डेकोरेटर आहे त्याच्याकडे आपण जाणार आहोत. चला या. तर हा डेकोरेशन कशा पद्धतीने तुम्ही करताय मला सांगायला. डेकोरेशन आपले नितीन ग्रुप आपल्याला नितीन ग्रुप हा डेकोरेशन तुम्ही कशा पद्धतीने करताय जरा दोन शब्द सांगा. बरं ठीक आहे. आपला नितीन ग्रुप मुका आहे, तो बोलू शकत नाही म्हणून तो काही बोलत नाही. आपण दुसऱ्या एका कोणाला तरी विचारू. दर्शन बोरावकर. दर्शन बोरावकर, तुम्हाला काय वाटतं हे डेकोरेशन? काय नाही वाटत. काय कोणत्या पद्धतीचं डेकोरेशन आहे? काय आता ही आम्हाला पाहिजे कल्पना दिली, कल्पना भेटली त्याच्या हिशोबाने तर चाललंय. नाही पण तुम्ही झाडाची पानं अशा गाभारायला जाते म्हणजे नक्की काय झोपडा तुम्ही आता झाल्यानंतर आमची करामत नंतर बघा. पण नक्की काय बनवायचं आहे तुम्हाला? म्हणजे काय ध्येय काय ह्याच्या मागचं ध्येय काय? हे म्हणजे आंबा मोस चालू आहे कोकणात. अच्छा, त्याच्या हिशोबाने थोडं गरमी चालू आहे. मे महिन्यामध्ये आंब्याचा सीझन असतो म्हणून हा जो गाभारा आहे तर आता आंब्याच्या पानांनी सजवलेला आहे. अजून काम बाकी आहे. तर तिकडे ते कोपऱ्यात आंबे सुद्धा ठेवलेले आहेत, ते बघा दिसतात का तुम्हाला? हा, तर त्याच्या आंब्याचं डेकोरेशन, आंब्याच्या झाडाचं म्हणजे आंब्याची झोपडी आणि त्याच्यात देव. आणि अशा प्रकारे हे डेकोरेशन चालू आहे. थोड्या वेळाने आपण हे पूर्ण झालेलं बघणारच आहोत. तोपर्यंत एक क्षणभर विश्रांती, चहा घेऊन परत येतो. मी परत आलेलो आहे आणि आमचे जो गाभाऱ्याचा जो डेकोरेशन आहे तो आता चालूच आहे, बहुतेक झालेला आहे. दर्शन बरोबर खूप मेहनत घेत आहेत. आणि आपले सुजित वतारी, आमचे मोठे बंधू, खूप गावावरून म्हणजे मुंबईवरून गावाला नेहमीप्रमाणे दरवर्षी हजर असतात आणि प्रत्येक कामाला असे हातभार लावत असतात. तर आपण त्यांना विचारूया की तुम्ही गावाला आला तर तुम्हाला कसं वाटतं? मोठे बोल, आवाज आपल्याकडे माईक नाही, आपण गरीब आहोत. आपला चॅनल खूप गरीब आहे. आपला चॅनल खूप गरीब आहे. मोठ्याने बोल, आवाज गेला पाहिजे. एकंदरीत गावाला उत्सव, पांडुरंगाचा उत्सव सोहळा तिथे उद्यापासून पार पडत आहे. तरी त्या पांडुरंगाच्या सेवेसाठी आजपासून तयारी आम्ही करत आहोत. आणि सागर खैरे आज मुंबईवरून खाली इथं पोहोचलेले आहेत. तरी प्रथमतः त्यांचं सर्वांनी हार्दिक अभिनंदन करावं. आणि तुम्ही आता पाहताय सुंदर असं डेकोरेशन आदरणीय नितीन आहे, आदरणीय मंडळाचे अध्यक्ष आहेत रमेश खैरे, आदरणीय आमचे सागर आहेत, सर्व मित्रमंडळी आम्ही मिळून इथे सर्व पांडुरंगाची सेवा करत आहोत आणि डेकोरेशन करत आहोत. संतोष गुजर चहा बनवत आहे. आणि आमचे परम मित्र संतोष गुजर संगमाला काय उद्याचे ते, पण आज ते चहा मित्रांसाठी बनवत आहे. आणि त्यांचे सुद्धा एकदा जोरदार आभार झाले. कोण चहा करतय, कोण पानं गोळा करतय, कोण डेकोरेशन करतय, आमचा उलटा असा तिकडे तिकडे फिरतय. सगळी कामं चालू आहेत आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय. आम्हाला सगळी कामं आवडतात आणि सगळे मनापासून करतात. आणि डेकोरेशन बघा, बहुतेक काम होत आलेलं आहे, थोडंसं बाकी आहे. आपले दर्शन बरोबर ते दर्शन बरोबर जे आहे पिंक शर्ट टी शर्ट वाले, त्यांचं आत्ताच लग्न झालेलं आहे, ते पण बायकोला सोडून ते डेकोरेशन करायला आले, ते महत्वाचं आहे. आणि हे बघा, हे आंबे हे डेकोरेशनसाठी म्हणजे मे महिना कसा हापूस आंबा, पायरी, तोतापुरी जे आंब्याची जात असते. पण तुम्ही अशा गोटे नाही, आंबे एवढे बारीक बारीक कधी बघितले नसतील तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पूर्ण डेकोरेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला सगळं बघायला मिळेल. सगळं आमच्या गावकीचा कार्यक्रम आहे. आज आमच्या गावकीचा कार्यक्रम आहे. उद्या आमच्या देवाचा उत्सव आहे, वाढदिवस सोहळा आहे. तर आमच्या गावकीचा कसा मोहरा असतो, म्हणजे सर्वजण काम करतात. त्या मोहऱ्यामध्ये हा बघा, हा सागर खैरे रिकामा माणूस. मी मगाशीच बोललो, मी आहे उपट सोडणे. रिकाम म्हणजे हा स्वतः काम करणार नाही आणि चौघांना पण करून देणार नाही. माझ्यामुळे हे पूर्ण काम तरी करते. बदलाय
लावली राकेश म्हणून मत काय राकेश राफ्या मधला राखे हा आमचा इम्पॅक्ट खेळाडू आहे. अच्छा त्याला घ्यायचं की नाही हे सगळं माझ्या खिशात. मी तर घ्यायचं होतं घ्यायचं होतं हा माझा दादा दर्शन घोडावकर तुझं आत्ताच लग्न झालंय पण भावाला असं पाळ लावतोय असा पाळला नाही पाण्याला पण पाण्याला चुना लावून देवाला टाकलं मध्ये हा अल्पेश वाडवर तिकडनं आला आणि आमचा व्हिडिओ साठी आतमध्ये काम चालूच आहे आणि बाहेर आपले पेंटर म्हणजे हाडाचे कलाकार हाडाचे आतापर्यंत खूप बंगले रंगवले आणि आज आपल्या देवाच्या कामासाठी त्या दरवाजाला टसूळ हा एक कलरचा प्रकार असतो. कलर असतो की काय आय डोंट नो कोणता असतो हे टसूळ कलरचा प्रकार ना कलरचाच प्रकार असतो टसूळ म्हणजे ते आपले जबरदस्त असे पेंटर रमेश मोरे आपल्या देवळाचा जो दरवाजा आहे लाकडाचा तर त्याला जरा फिनिशिंग पॉलिश करताना दिसत आहे. कारण आमचा हा उत्सव असतो ना तो जबरदस्त वर्षाने एकदा येतो आणि आम्ही खूप सगळे एन्जॉय करतो. आम्ही आवडीने गावाला येतो मज्जा करतो आणि तुम्हाला जे पुढे बघायला मिळणारच आहे डीजे ये ते या काय पाहिजे ते सगळं असेल मीठ मसाला सगळं. आणि दुसरीकडे आपले पेंटर कल्पेश वतारी यांचं आत्ताच म्हणजे दोघे पण नवरदेव होते. आत्ता त्यांचं मे महिन्यामध्ये लग्न झालं होतं आणि त्यांना लग्न मानवलंय बघा. तब्येत बघा पहिले असे होते आता असे झाले आणि महत्वाचं म्हणजे खूप मेहनती आहे आणि एकनिष्ठ प्रामाणिक असे आमचे कल्पेश वतारी आपल्याला दरवाजाला जरा घासघूस करताना दिसत आहेत. आणि मी असंच आहे उपट सोंड्या आणि आमचे उंट नाही आमच्या गावातले म्हणजे आम्ही याला सगळीकडे कुठे चालायचं असेल तर आम्हाला शिडीची गरज लागत नाही. आम्ही यालाच उभा करतो. याचा बरोबर हात वरती पोचतो त्यासाठी हा आम्हाला आमचा शिडीचा माणूस. खूप मेहनती आहे आणि आज सगळे इथे आलेत मित्रमंडळी. खूप बरं वाटतंय आणि पुढे तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. तर मी आता थांबतो थोडंसं. तर अशा पद्धतीने आमच्या गाभाऱ्याचं डेकोरेशन झालेलं आहे. फुल अँड फायनल जे आहे ते सगळं तुमच्या समोर आहे. जो आंबा महोत्सव असतो मे महिन्यामध्ये जो सीझन लागलेला असतो आंब्यांचा आणि ते एक डोक्यामध्ये कल्पना ठेवून जो हा गाभारा सजवलेला आहे आंब्यांच्या पानांनी तर हा आमचा गाभारा रेडी झालेला आहे.